थेट जाऊया पुण्याला। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप आक्रमक झालेली आहे पुण्यामध्ये आणि पुण्यात काँग्रेस भवनासमोर भाजपकडून आंदोलन करण्यात येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोलकडून या सगळ्या संदर्भात अधिक आपण जाणून घेणार आहोतच, पण अर्थातच सोनिया गांधी आणि राहुल गांधी काँग्रेस भवन वर ही भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी निघालेले होते, मात्र त्यांना आता पोलिसांनी या ठिकाणी अडवलेलं आहे आणि पूर्णपणे बॅरिकेड करून पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना थांबवलेलं आहे। काय तुम्हाला अडवलेलं आहे? तुम्ही काँग्रेस भवन मध्ये निघाला होता, पोलिसांनी अडवले। आम्हाला काँग्रेस आमचा आवाज दाबू शकत नाही। जे कायद्याने करण्याची तरतूद आहे ते कायदेशीर पद्धतीने होणार आहे। काय मागणी आहे तुमची? मागणी काय आहे? मागणी काय? काँग्रेस पार्टी म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा ज्या पद्धतीने आपण म्हणतो तशी काँग्रेस चोऱ्या करून वर भारतीय जनता पार्टीवरती आरोप करते, म्हणून आम्ही आज त्या आंदोलनाच्या विरोधात प्रत्यांदोलन करण्यासाठी या त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। पोलिसांनी अडवले तुम्हाला? आता अडवलेलंच आहे आम्ही पोलिसांनी अडवले, पुढे जाऊ देत नाही। आता आम्हाला निदर्शन करायचं आहे काँग्रेस भवनाच्या समोर। एवढा मोठा जो घोटाळा काँग्रेसच्या राहुल गांधी सोनिया गांधींनी केलाय त्याच्या विरुद्ध आम्ही निषेधार्थ चाललोय, पण पोलीस प्रशासनाने आमची इथंच अडवणूक केली आहे। आता काय करणार? आम्ही इथं आमची निदर्शनं करून त्यांच्यापर्यंत आमचा जो मूळ मुद्दा। या बाजूला आपण पाहतोय की दुसऱ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे तो काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि पोलीस सुद्धा या संपूर्ण कार्यकर्त्यांची धरपकड आहेत ते सुद्धा करतायत। वेगळ्या रस्त्याने जाण्याच्या तयारीत हे भाजपचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅरिकेड तोडून संपूर्ण ही दृश्य आपण पाहतोय की जिथून रस्ता अडवलेला होता त्याच्या विरुद्ध दिशेवरून जाण्याचा प्रयत्न आहे तो या भाजपच्या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। समोर आपण भाजपचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पाहतोय जे बॅरिकेड तोडून विरुद्ध दिशेने आता काँग्रेस भवनकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि एक मोठा गोंधळ आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी ही काँग्रेसच्या विरोधामध्ये या संपूर्ण भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आणि पोलीसही आता या संपूर्ण कार्यकर्त्यांना अडवत आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते। सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे भ्रष्ट आहेत अशा पद्धतीचे फलक घेऊन खरं तर हे संपूर्ण भाजपचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। या बाजूला आपण पाहतोय की जे पोस्टर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणलेले आहेत आणि एक प्रकारे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळतात। राहुल गांधी चोर आहे अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी हे पदाधिकारी देताना पाहायला मिळतात। इथूनच काही अंतरावर काँग्रेस भवन आहे आणि त्याच काँग्रेस भवनावर हे संपूर्ण युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आहेत। तर दुसरीकडे हे भाजपचे पदाधिकारी आहेत ज्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते आणि बॅरिकेड उचकटून विरुद्ध दिशेने हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी आहेत ते या दिशेने जाताना पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय की पोलीस या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न आहेत तो सुद्धा करताना पाहायला मिळतात, पण आता पुन्हा एकदा या ठिकाणी दोरे बांधून या संपूर्ण कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा पोलिसांकडून केला जातोय। अजूनही काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेला आहे। भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही समोरची थेट दृश्य आपण पाहतोय, धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे, कार्यकर्त्यांची धरपकड आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते आणि भाजपचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणावरून काँग्रेस भवनच्या दिशेने जाताना हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ती सुद्धा आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची धरपकड आहे ती सध्या या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते। सध्या राज्यामध्ये भाजप सत्तेमध्ये आहे, मात्र भाजपचेच हे सगळे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। ज्या ठिकाणी पोलिसांनी दोरीने बॅरिकेडिंग केलेलं होतं त्याच्या पुढे सुद्धा जाण्याचा प्रयत्न आहे तो या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केलेला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने गर्दी आहे ती सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आता मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपण पुढच्या बाजूला जाणार आहोत, याच दिशेने काही अंतरावर आपण पाहतोय की काँग्रेसचं भवन आहे। इथं पुन्हा पाहतोय की काँग्रेसच्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आता पोलीस सुद्धा ताब्यात घेत आहेत।
आणि युवा मोर्चाच्या या पदाधिकाऱ्यांना आता पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, पोलीस उपायुक्त संदीप गिल आहेत, ते सुद्धा ही पुन्हा एकदा दृश्य पाहतोय। भाजपचे पदाधिकारी काँग्रेस भवनाच्या दिशेने जाताना निघालेले आहेत, पण पोलीस त्यांना अडवणूक थांबवत आहेत। ही सगळी दृश्य पाहतोय। पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट, ही सगळी दृश्य आपण समोर पाहतोय। पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू असलेली पाहायला मिळते। ही सगळी दृश्य पाहतोय। भाजपचे पदाधिकारी हे पोलिसांवरही धावून निघालेले आहेत। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय। मोठा गोंधळ आहे तो सुद्धा आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। राहुल गांधींचं पोस्टर आहे ते सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात येतं आणि एक तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते। भाजपचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी दृश्य आपण पाहतोय की राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आहे ते सुद्धा या ठिकाणी केले जाते आणि भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते मात्र आता चांगलेच आक्रमक सुद्धा झालेले पाहायला मिळतात आणि भाजप काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करते। पोलिसांनी मात्र या संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा करताना पाहायला मिळतात, पण तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते मात्र काँग्रेस भवनाकडे जाण्यावर ठाम आहेत आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता पुढच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र पोलिसांनी त्यांना आता या ठिकाणी अडवलेलं आहे आणि मोठी गोंधळाची परिस्थिती आहे ती सुद्धा या ठिकाणी सध्या निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहते। पुढे जाण्याचा प्रयत्न आहे तो सातत्याने भाजपकडून केला जातोय। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय की भाजपचे पदाधिकारी हे आता काँग्रेस भवनाकडे निघालेले आहेत। इथूनच काही अंतरावर काँग्रेस भवन आहे। काँग्रेस भवनाकडे आता हा सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि एक मोठी धावपळ सध्या पोलिसांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। भाजपचे पदाधिकारी पुन्हा एकदा काँग्रेसच्या भवनाच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुन्हा एकदा धरपकड आहे ती काँग्रेसच्या या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केली जाते आणि एक मोठा गोंधळ आहे तो सध्या या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे। तुम्ही ऐका आम्हाला जाऊन द्या सर, आम्हाला जाऊन द्या, आम्ही काय करत नाही सर, आम्हाला जाऊन द्या सर, आम्ही निषेध नोंदवू निषेध नोंदवून निघून आम्ही पुन्हा एकदा भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि आता या चौकाच्या पुढे आपण पाहतो की इथूनच काही अंतरावरती काँग्रेस भवन आहे आणि त्याच काँग्रेस भवनावरती जाण्यासाठी हे सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले होते। पोलिसांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आता बॅरिकेडिंग करायला सुरुवात केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो। आता या चौकाच्या पुढे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जाऊ दिलं जाणार नाहीये कारण की काहीच अंतरावरती काँग्रेस भवन आहे आणि त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत। दुसरीकडे काँग्रेस भवनाच्या बाहेरही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आता या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठा गोंधळ आहे तो सध्या बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय आणि पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये ही झटापट आहे ती सुद्धा पाहायला मिळते। वरिष्ठ पोलीस आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। चालू दाखवा, विजुअल चालू। दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पुण्यात सध्या बालगंधर्व चौकामध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि या प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना त्वरित अटक करा अशी मागणी आहे भाजप युवा मोर्चाची आणि त्या सगळ्या परिसरात आता पोलीस प्रशासनाने बॅरिकेडिंग केल्यावर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावरच ठिय्या देत आंदोलन करताना दिसतायत। जोरदार घोषणाबाजी ते ऐकूया आपण काय म्हणणं आहे या कार्यकर्त्यांचं, आंदोलकांचं। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते।
तर दुसरीकडे काँग्रेस भवनात देखील काँग्रेसचे कार्यकर्ते हे देखील सज्ज आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी देखील काँग्रेसकडून देखील या सगळ्या कारवाईवर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। खडकी इथं आपण काही वेळापूर्वीच जर पाहिलं तर लोणावळ्याला जाणारी लोकल सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। तर इथं पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। ठराविक अंतराच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही अशी विनंती पोलिसांकडून सातत्यानं केली जाते। आता या सगळ्या परिसरात बालगंधर्व चौकामध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील वाढवलेला आहे, तर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेले आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट देत आहेत। क्षणाक्षणाचं अपडेट अमोलकडून आपण या क्षणी घेतोय। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधात आक्रमक झाल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। हातात फलक घेत राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करत, काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत भाजप युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत। इथे दृश्य पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली आपण या क्षणी पाहतोय। तगडा बंदोबस्त आता या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तातडीने अटक करावी अशी मागणी भाजपच्या युवा मोर्चाची आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, पोलिसांनी आता या सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे, आंदोलकांना अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे, पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत। रस्त्यावर बसूनच ठिय्या देत आंदोलन केलं जात आहे। नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय की बालगंधर्व रंगमंदिरापासून काहीच अंतरावर आता या भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी आता या ठिकाणी पूर्णपणे बॅरिकेडिंग आहे ते सुद्धा केलेलं आहे आणि या संपूर्ण भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिय्या आंदोलन आहे ते सुद्धा आता या ठिकाणी करण्यात येते। खरं तर काही वेळापासूनच हे भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत ते काँग्रेसच्या भवनकडे निघालेले होते, मात्र पोलिसांनी आता त्यांना या ठिकाणी अडवलेला आहे आणि एक मोठा गोंधळ आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळते। काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या संपूर्ण युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि एक आक्रमक पवित्रा आहे तो सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। काँग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी आहे ती या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे आणि आज ते काँग्रेस भवनावर धडकणार होते आणि आधीच त्यांना पोलिसांनी या ठिकाणी अडवलेला आहे आणि एक मोठा गोंधळ आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळते। आता पोलिसांनी या संपूर्ण ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि आता या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। दुसरीकडे अगदी आपण पाहतोय की भाजपच्या युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून अडवण्यात आलेलं आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या राज्यसभा सदस्या सोनिया गांधी यांचं नाव आता ईडीनं एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल। वास्तविकपणे पोलिसांचं काम आहे की त्यांना अरेस्ट करा आणि असे जर इल्लीगल कामं ते करत असेल तर त्यांना तुम्ही आम्ही लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करायला चाललो। अशा मार्गाने आंदोलन करतात मात्र पोलीस त्यांना अडवतात अशा पद्धतीचा आरोप आहे तो सुद्धा भाजपकडून केला जात आहे। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो सुद्धा सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे बॅरिकेडिंग आहे ते सुद्धा पोलिसांकडून या ठिकाणी परिसर बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। पुण्यातला बालगंधर्व चौक आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित खटल्या संदर्भामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील ईडीकडून देण्यात आलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणी दोघांना तातडीने अटक करा अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली। जवळ निर्माण झालेली आहे, इथूनच काही अंतरावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।